नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर तो टेलिग्राम चॅनल तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा आणि फेसबुकवर याच नावाचा डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ग्रुप आहे, तोही फॉलो करा. या लेक्चरमध्ये आपण नियोजन किंवा प्लॅनिंग या संबंधीच्या बाबी बघणार आहोत. स्वातंत्र्यापूर्वीचे काही रेफरन्सेस आणि त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना आणि आताचं नीती आयोग. तर ह्या बेसिक गोष्टी आपण याच्यात बघूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं प्लॅनिंग म्हटलं किंवा नियोजन म्हटलं ना की तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब येते ती म्हणजे 5 इयर प्लॅन्स. तर ते आपण याच्यामध्ये बघूयात. पंचवार्षिक योजना याची जी सुरुवात आहे म्हणजे पारतंत्र्यामध्ये 1938मध्ये पहिल्यांदा एक नॅशनल प्लॅनिंग समितीची स्थापना झाली होती, राष्ट्रीय नियोजन समिती. सुभाषचंद्र बोस यांनी ती समिती स्थापन केली होती, नॅशनल प्लॅनिंग समिती 1938मध्ये, आणि त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. ओके. त्याच्यानंतर बॉम्बे प्लॅन आहे 1944मध्ये. या बॉम्बे प्लॅनमध्ये जवळपास 8 उद्योगपती होते आणि यांनी मग याच्यामध्ये ऑब्वियसली आता उद्योगपतींचा प्लॅन आहे तर तिच्यामध्ये सर्वात बेसिक गोष्ट होती की खाजगी उद्योगांचा एक वरचष्मा याच्यात दिसतो आपल्याला. मग याच्यामध्ये JRD टाटा, GD बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, लाला श्रीराम, कस्तुरभाई लालभाई, त्याच्यानंतर AD श्रॉफ, अर्देशीर दलाल, जॉन मथाई, तर ही सगळी लोकं होती आणि एक बॉम्बे प्लॅन नावाची कन्सेप्ट समोर ठेवली होती. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सायझेबल पब्लिक सेक्टर पाहिजे, पण त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट होती की प्रायव्हेट सेक्टरलाही स्कोप याच्यात मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर पीपल्स प्लॅन आहे. याच्या आधी 1944मध्ये गांधीयन प्लॅन आला होता, तर तो 1944चा आहे बघा, गांधीयन प्लॅन. तर याच्यामध्ये श्रीमान नायारन म्हणून होते. श्रीमान नायारन हे वर्धा कॉलेज जे आहे तर त्याचे प्रिन्सिपल होते आणि त्यांनी हा सगळा प्रोजेक्ट प्रपोज केला होता गांधीयन प्लॅनचा. आणि याच्यामध्ये जे होतं की आपली जी इकॉनॉमी आहे ती डिसेंट्रलाइज करायची, त्याचं विकेंद्रीकरण करायचं आणि प्रायमसी रूरल एरिया जो आहे त्याच्यावर फोकस द्यायचा, त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. कॉटेज, कापूस आणि ते सगळं खादी, त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. हे गांधीयन प्लॅन होता 1944मध्ये. त्याच्यानंतर पीपल्स प्लॅन 1945. पीपल्स प्लॅन जो आला होता तो MN रॉय यांचा आहे 1945मध्ये. हा पीपल प्लॅन जो आला होता याच्यामध्ये त्यांनी कृषी आणि उद्योग या दोघांना इक्वल इम्पॉर्टन्स दिलं होतं आणि हा 10 वर्षाचा प्लॅन होता. 10 वर्षासाठी आपण याच्यावर काम करणं अपेक्षित होतं. आणि नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण, सर्व शेती आणि उत्पादनांचं राष्ट्रीयकरण याच्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे सर्वोदय प्लॅन आहे. सर्वोदय प्लॅन 1950मध्ये आला होता. जयप्रकाश नारायण हे सर्वोदय प्लॅनचे सर्वेसर्वा आणि खरं तर ते गांधीयन प्लॅनपासून इन्स्पायर झाले होते. आणि सर्वोदयची जी आयडिया आहे तर ती विनोबा भावे यांची होती. ॲग्रिकल्चर आणि ज्या काही लहान खादी इंडस्ट्री होत्या तिच्यावर फोकस करणं, तर हे सर्वोदय प्लॅनचं बेसिक होतं. त्याच्यानंतर 5 इयर स्पॅन जे आहेत, पहिला जो होता तो 1951पासून सुरू होतो आणि ही जी संकल्पना आहे पंचवार्षिक योजना ही आपण रशियाकडून घेतली होती. पहिला जो 5 इयर प्लॅन होता तर तो हॅरोल्ड डोमर मॉडेलवर बेस्ड होता. MCQमध्ये अशा गोष्टी विचारल्या जातात हा ना, कशावर बेस्ड होता, आणि त्याचा फोकस जो होता तो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जी होती की याचा जो प्लॅन आहे तो एक सक्सेसफुल अचीव ग्रोथ रेट जो होता की जवळपास त्याचं टार्गेट होतं 2.1%, आपण अचीव केलं होतं 3.6%. सो पहिला प्लॅन हेरॉड डोमर मॉडेल ॲग्रिकल्चर. याच्यामधून काय काय झालं, मेट्टूरचा डॅम बनला, हिराकुंड, भाकरा डॅम्स, तर हे सगळे स्टार्ट झाले होते या सगळ्या याच्यामध्ये. तर हे पण याचं एक सिग्निफिकन्स आहे की डॅम्स वगैरे बनायला सुरुवात झाली. सेकंड 5 इयर प्लॅन जो आहे 1956 ते 1961 असा याचा कालावधी आहे. टार्गेट होतं याचं 4.5% आणि याची ग्रोथ होती 4.3%. बऱ्यापैकी त्यांनी अचीव केलं होतं. PC महानोलोबिस मॉडेल जे आहे ते सेकंड इयर प्लॅनला वापरलं गेलं होतं. याचा जो फोकस होता तो औद्योगिकरणावर मोठ्या प्रमाणात होता, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. तर आणि हा सक्सेसफुल प्लॅन मानला जातो. याचं आउटकम जे होतं की जवळपास 5 स्टील प्लांट्स जे होते, मग तिच्यामध्ये दुर्गापूर, जमशेदपूर, भिलाई ते सेटअप झाले होते सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा जो 5 इयर प्लॅन आहे, तिसऱ्या 5 इयर प्लॅनमध्ये ॲक्च्युअल जी ग्रोथ रेट आपण टार्गेट ठेवला होता 5.6 आणि ग्रोथ झाली होती 2.8%.
आता हा सगळा जो कालावधी आहे बघा, 1961 ते 66, 62चं चीनचं युद्ध आहे याच्यामध्ये, परत 65चं पाकिस्तानचं युद्ध आहे. त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती आहे की आपला ग्रोथ रेट जो खूप कमी आहे. याला गाडगीळ योजना असंही म्हटलं जातं. आणि याचं जे मेन टार्गेट होतं की आपली जी अर्थव्यवस्था आहे तिला स्वावलंबी बनवणं, इंडिपेंडंट बनवणं आणि सेल्फ ॲक्टिव्ह पोझिशनला घेऊन जायचं तिला. त्याच्यानंतर हे चायना आणि पाकिस्तानच्या वॉरमुळं आपला जो ग्रोथ रेट आहे तो गडबडला, आणि त्याच्यानंतर आपण 5 इयर प्लॅन बाजूला ठेवलेत. आणि 1966 ते 1969 असे 3 वर्ष प्लॅन हॉलिडे होते, कारण परिस्थिती वाईट होती चीन आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर आपली. तर ॲन्युअल वार्षिकच आपण काम केलं. हिच्यामध्येही आपण काही गोष्टी अचीव केल्या. तिच्यात महत्त्वाचं होतं ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण हाय इल्डिंग सीड्सच्या व्हरायटीज लावल्या होत्या आणि एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर, आपण मोठ्या प्रमाणावर खतं वापरायला सुरुवात केली. इरिगेशन आणि त्या सगळ्या गोष्टी, सिंचन, आणि त्याच्यातून हरित क्रांती समोर येते. चौथा 5 इयर प्लॅन जो आहे तो 1969 ते 74. याच्यामध्ये टार्गेट होतं आपलं 5.7, अचीव आपण केलं होतं 3.3. 2 मेजर ऑब्जेक्टिव्ह होते. एक म्हणजे काय, आपल्याला ग्रोथ तर पाहिजेच होती आपली, पण त्याच्याबरोबर स्टॅबिलिटी पण पाहिजे होती. ग्रोथ विथ स्टॅबिलिटी आणि प्रोग्रेसिव्ह अचिव्हमेंट ऑफ सेल्फ रिलायन्स, म्हणजे आपण स्वयंभू होणं, आपल्याला आपल्या गरजेच्या गोष्टी निर्माण करता आल्या पाहिजेत. तर हे पण एक महत्त्वाचं होतं. अशा 2 गोष्टी याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर याचं जे स्लोगन होतं, गरिबी हटाव. ओके, तर हे इंदिरा गांधींच्या काळामध्ये हा सगळा हे आहे की चौथा 5 इयर प्लॅन आहे. जेव्हा इंदिरा गांधींनी म्हटलं होतं की गरिबी हटाव, तर ते लक्षात ठेवा. 5वा 5 इयर प्लॅन जो आहे तो 1974 ते 1979 असा आहे. आणि याच्यामध्ये जी टार्गेट होतं 4.4चं, अचीव आपण केलं होतं 4.8. त्याच्यामुळे हे आपलं अचिव्हमेंट चांगली होती. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरला महत्त्व दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर 2 नंबरला इंडस्ट्री, त्याच्यानंतर खाणकाम, माइन्स, यालासुद्धा महत्त्व दिलं गेलं होतं. आता हा सक्सेसफुल होता प्लॅन, कारण याच्यामध्ये आपण टार्गेटपेक्षा जास्त अचीव केलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की याचा जो ड्राफ्ट होता या प्लॅनचा, तो DP धर जे आहेत त्यांनी बनवला होता. आणि हा टर्मिनेट करण्यात आला होता 1978मध्ये. हा जो प्लॅन म्हणजे आहे की 1974 ते 1979 असा 5 वर्षाचा आहे, परंतु 5 इयर प्लॅन हा 78मध्येच थांबवण्यात आला. आता एमर्जन्सी जी झाली होती 1975 नंतर, त्याच्यानंतर जो काही फोकस होता सगळा, तर तो फोकस प्राईम मिनिस्टर्स 20 पॉईंट प्रोग्रामवर शिफ्ट झाला होता. मग त्याच्यानंतर 78मध्ये सगळी जी काही परिस्थिती होती आपल्या इथं ती खूप काही चांगली नव्हती, म्हणून 78 नंतर 80पर्यंत आपल्याकडं जवळपास रोलिंग प्लॅन म्हणून असे 5 इयरच्या ऐवजी वार्षिक जे रोलिंग प्लॅन आहेत ते होते 78 ते 80. म्हणजे जसं 66 ते 69 आपल्याकडं हॉलिडे होता, ॲन्युअल हॉलिडे प्लॅन, त्या पद्धतीने रोलिंग प्लॅन. त्याच्यानंतर 6वं जे घटनादुरुस्ती आहे तर ती 1980 ते 1985 अशी आहे. टार्गेट होतं आपलं 5.2, अचीव केलं होतं 5.7, म्हणजे टार्गेटपेक्षा जास्त अचिव्हमेंट आहे. बेसिक ऑब्जेक्टिव्स जे होते प्लॅनचे ते म्हणजे काय, एक तर सगळ्यात बेसिक होतं गरिबी हटाव, आणि दुसरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सेल्फ सफिशियंट होणं, सेल्फ रिलायन्स होणं. आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये तंत्रज्ञानाच्या हिच्यामध्ये. आपण हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या काही योजना होत्या तिच्यात गुंतवणूक केली होती. इन्फ्रास्ट्रक्चर जे काही पायाभूत सुविधा आणि त्या सगळ्यांवर फोकस केलेला होता आपण 6व्या 5 इयर प्लॅनमध्ये. याचं जे आउटकम आहे तर फॅमिली प्लॅनिंग हे पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं गेलं 6व्या 5 इयर प्लॅनमध्ये. जर तुम्ही पॉप्युलेशन पॉलिसीचं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघा, तिच्यामध्ये हे सगळे रेफरन्सेस 5 इयर प्लॅनचे पण तुम्हाला मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की इकॉनॉमिक लिबरलायझेशन, आर्थिक उदारमतवाद जो काही असतो, तर पहिल्यांदा तो इम्प्लिमेंट झाला. त्याच्यामुळे बघा, MCQसाठी हे लक्षात ठेवायचं, 5 इयर प्लॅन पहिल्यांदा फॅमिली प्लॅनिंग इम्प्लिमेंट आहे. इकॉनॉमिक लिबरलायझेशन पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतं. 7वा 5 इयर प्लॅन 1985 ते 1989. आणि ह्या काळामध्ये आपला जो ग्रोथ रेट टार्गेट होतं 5चं, आपण अचीव केलं होतं 6%. ऑब्जेक्टिव्ह काय होतं याच्यामध्ये, जे होतं की तुम्ही ज्या काही संधी आहे अर्थव्यवस्थेतल्या, त्याच्यानंतर रोजगारासंबंधीच्या, त्याच्यानंतर आपली जी इकॉनॉमी आहे तिला सेल्फ सफिशियंट करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बेसिक होत्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टरला प्रायोरिटी मिळाली होती पब्लिक सेक्टरच्यावर. तर हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की प्रायव्हेट सेक्टर हे पुढं सरकलं होतं, आणि हा खूप महत्त्वाचा, याच्यामध्ये खूप बिग सक्सेस म्हटलं गेलेलं आहे 5 इयर प्लॅनला, कारण 5च्या ऐवजी डायरेक्ट 1% जास्त आपण ग्रोथ रेट त्यावेळेस मेंटेन केला होता.
त्याच्यानंतर 8वा जो प्लॅन आहे, म्हणजे बघा 7वा कशासाठी लक्षात ठेवायचा आहे की पब्लिक सेक्टरच्या पुढं प्रायव्हेट सेक्टर इथं निघालं आणि त्याला ती पेस मिळाली. आता ॲन्युअल प्लॅन्स जे आहेत, 8th 5 year प्लॅन जो आहे तो वर्क होऊ शकला नाही, कारण त्यावेळेची पॉलिटिकल सिच्युएशन तितकीशी चांगली नव्हती केंद्रामध्ये. आणि 2 ॲन्युअल प्रोग्राम आपण फॉरवर्ड केले होते, 1990-91, 1991-92. आणि मग 8वा 5 year प्लॅन जो आहे तो 1992 ते 1997 असा आहे. हिच्यामध्ये टार्गेट होतं 5.6चं, अचीव केलं होतं 6.8. तर हिच्यामध्ये जी प्रायोरिटी दिली गेली होती 8व्या 5 year प्लॅनमध्ये, तर ती होती की ह्युमन रिसोर्स, मानव संसाधनाची, रोजगार असेल, शिक्षण असेल, पब्लिक स्वास्थ्य असेल, तर या गोष्टी 8व्या 5 year प्लॅनमध्ये झाल्या. त्याच्यानंतर नरसिंहराव गव्हर्नमेंटनी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी फॉर इंडिया लॉन्च केली होती 8व्या 5 year प्लॅनमध्ये. MCQसाठी लक्षात ठेवा की नवीन आर्थिक जी काही पॉलिसी, म्हणजे ते 1991 तुम्हाला माहीत आहे की तिच्यामध्ये काय झालं होतं, तर LPG नावाची जी कन्सेप्ट आहे तर ती इथं आली होती 1991, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर आउटकम जे आहे याच्यामधून इकॉनॉमिक ग्रोथ मोठ्या प्रमाणावर झाली, हायेस्ट ॲन्युअल ग्रोथ होती 6.8ची. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आणि अलायड सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ना. ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, त्याचाही मोठ्या प्रमाणावर ग्रोथ झाली. त्याच्यानंतर एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये इम्प्रोव्हायझेशन मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं. ओके. आणि करंट अकाउंट डेफिशियंट आपण मग आपल्या समोर येतो. त्याच्यानंतर 9th 5 year प्लॅन जो आहे 1997 ते 2002, याचं जे टार्गेट होतं आपलं 6.5चं होतं, अचीव केलं होतं 5.4, कमी झालं. ग्रोथ विथ जस्टिस अँड इक्विटी, त्याचा जो मेन फोकस होता तो असा होता. आणि 50 वर्ष पूर्ण झालेले होते स्वातंत्र्याला, 50 वर्ष इंडिपेंडन्सचे, 1997, 47 ते 97, 9वा 5 year प्लॅन. ओके. त्याच्यानंतर ज्याचा फोकस होता प्लॅनचा की तो म्हणजे काय, ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट असेल, त्याच्यानंतर प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट, बेरोजगारी जी आहे ती दूर करायची होती, रोजगार निर्माण करायचा होता, गरिबी दूर करणं होतं. तर या सगळ्या गोष्टी 9th 5 year प्लॅनमध्ये झाल्या होत्या. 10th 5 year प्लॅन जो आहे 2002 ते 2007, 5 वर्षासाठी याचं टार्गेट होतं 8, अचीव केलं होतं आपण 7.6. आता याच्यामध्ये जे होतं महत्त्वाचे बघा टार्गेट 10व्या याचे, आपल्याला पर कॅपिटा इन्कम, लोकांचं जे प्रतिमानसी उत्पादन आहे ते वाढवायचं होतं, जवळपास 10 वर्षामध्ये ते डबल करायचं होतं. आपल्याला गरिबी कमी करायची होती 2012पर्यंत 15%. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला जे आपलं एक वृक्षासंबंधीचं किंवा फॉरेस्टच्या बाबतीत जे कव्हर आहे ते वाढवायचं होतं. 2007पर्यंत 25%नी ते 25%पर्यंत, आणि 2012पर्यंत 33%. तर हे आपलं टार्गेट 10व्या याच्यातच सेट आहे. आणि या 33%साठी अजून संघर्ष चालू आहे आपला, है ना. त्याच्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो असतो, मातृमृत्यू दर, तर तो ॲक्च्युली आता हे लक्षात ठेवायचं, इथं जरी यांनी 2/1000 लाईव्ह दिलेलं असलं तरी मॉर्टॅलिटी रेट जो असतो तो पर 1 lakh असा मोजला जातो, ते एक लक्षात ठेवा. ओके. आणि याच्यामध्ये 100ला 2 असं जवळपास 2007पर्यंत बर्थ होणं. त्याच्यानंतर पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर जे आहे, क्लिनिंग ऑफ मेजर पॉल्युटेड रिव्हर्स. मग आता हे एक होतं की ड्रिंकिंग वॉटर स्वच्छ देणं लोकांना, आणि जे काही पॉल्युशन आहे आपल्या रिव्हर्समध्ये ते कमी करणं 10व्या 5 year प्लॅनमध्ये आहे. 11वा 5 year प्लॅन जो होता तो 2007 ते 2012 असा होता. याची जी थीम आहे ती म्हणजे फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. MCQमध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे, अजूनही विचारतात. टार्गेट ग्रोथ जी होती ती 9 होती, ॲक्च्युअल आपण अचीव केलं होतं 8. आणि हा C रंगराजन यांनी बनवलेला प्लॅन होता. याच्यामध्ये जे होतं की आपल्याला अनएम्प्लॉयमेंट कमी करायची होती, बेरोजगारी कमी करायची होती. ओके. आणि हेड काउंट रेशो जो आहे पॉवर्टीचा तो कमी करणं होतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की 10%नी हेड काउंट रेशो कमी करायचा, आणि 5%नी एज्युकेटेड यूथमधली जी काही बेरोजगारी आहे ते कमी करायची. त्याच्यानंतर सेक्स रेशो इम्प्रूव्ह करणं, फॉरेस्ट आणि ट्री कवर इम्प्रूव्ह करणं, एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करायची होती, प्रदूषण कमी करायचं होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन जे आहे प्रत्येक विलेजला, BPL हाऊस होल्डला 2009पर्यंत ते देणं गरजेचं होतं 11व्या प्लॅनमध्ये. तर हे एक महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर 2012पर्यंत सर्व गावांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडणं, हा पण एक 11व्या प्लॅनमधला महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर 12वा जो प्लॅन आहे आपला, त्याची थीम
खूप वेळा MCQला विचारली गेलेली आहे. फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ. 11 आणि 12ची डिफरन्स बघा. 11चं जे आहे तर 11मध्ये काय आहे, फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. याच्यात काय आहे, फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह सस्टेनेबल ग्रोथ आहे ना. शाश्वत विकासाची भाषा 12व्या प्लॅनमध्ये आपण केली होती. आणि याचा जो टार्गेट होता 8 अचीव केलं होतं आपण 7%. आता याच्यामध्ये जवळपास 25 टार्गेट्स वगैरे ठेवण्यात आली होती. आता ह्या जवळपास 12वा जो 5 इयर प्लॅन आहे तो संपला आहे आणि याच्यानंतर 5 इयर प्लॅनच डिस्कनेक्ट करण्यात आले आणि जे करण्यात आलं ते नीती आयोग. आणि याच्यानंतरचे जे काही आपल्याकडं म्हणजे टार्गेट्स आहेत ते 3 वर्ष, 7 वर्ष, 15 वर्ष अशा पद्धतीने गव्हर्नमेंटने केलेले आहेत. परंतु आता सगळं जे आहे ते नीती आयोगाकडे गेलेलं आहे. नीती आयोग जे आहे तर ते प्लॅनिंग कमिशन स्क्रॅप केलं गेलं आणि त्याच्या जागी आता नीती आयोग आला. नीती आयोगाचं कंपोजिशन जर तुम्ही बघितलं तर प्राईम मिनिस्टर हे चेअरमन आहेत. व्हाईस चेअरपर्सन प्राईम मिनिस्टरद्वारे अपॉइंट केला जातो. गव्हर्निंग काउन्सिलसुद्धा याच्यासाठी आहे आणि एक्सपर्ट स्पेशलिस्ट याच्यामध्ये असतात. रिजनल काउन्सिल याची आहे. याचा आपल्याकडे चार्ट पण आहे प्रॉपर, तो आपण बघूयात. नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन, चेअरपर्सन दोघांचा प्राईम मिनिस्टरच होते तिकडं पण येऊन. व्हाईस चेअरपर्सन अपॉइंट केले जातात प्राईम मिनिस्टरद्वारे. इथं डेप्युटी चेअरमन नावाचं जे काही हे होतं तर ते नॉमिनेट केलं जायचं, कॅबिनेट रँक राहायचं त्याला. त्याच्यानंतर गव्हर्निंग काउन्सिल जी आहे तर प्लॅनिंग कमिशनमध्ये ती NDC होती. इथं आता CM आणि जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत आपले त्यांची आहे. त्याच्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे आहेत त्यांना CEO म्हटलं जातं इथं आणि प्राईम मिनिस्टर त्यांना अपॉइंट करतात. प्लॅनिंग कमिशनमध्ये ते सेक्रेटरी राहायचे किंवा मेंबर ऑफ सेक्रेटरी आणि ते एक प्रॉपर प्रोसेसमधून जाऊन अपॉइंट व्हायचे. तर इथं पंतप्रधान अपॉइंट करतात नीती आयोगमध्ये. पार्ट टाईम मेंबर पण आहेत इथं है ना, जसं गरज पडेल टाईम टू टाईम. आता प्लॅनिंग कमिशन हे फुल प्लॅनिंग कमिशन आणि पार्ट टाईम मेंबरचा सीन इथं नव्हता है ना. इथं पार्ट टाईम मेंबर नीती आयोगात लागले तसे घेतात. फुल टाईम मेंबर जे आहेत तर ते प्लॅनिंग कमिशनपेक्षा आहेत, कमी आहेत इथं नीती आयोगामध्ये. आणि लास्ट कमिशन जे होतं त्याच्यामध्ये 8 फुल टाईम मेंबर्स हिच्यात नीती प्लॅनिंग कमिशनमध्ये होते, त्याच्यापेक्षा कमी नीती आयोगामध्ये. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्या थोड्या लक्षात ठेवा आणि स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.